कलेला कौशल्याची जोड देत त्यातून व्यवसायाची नवी दिशा निर्माण करण्याचा संदेश देणारा 10 दिवसीय मेकअप प्रशिक्षणाचा पदवी प्रदान सोहळा उत्साहात पार पडला। ब्युटिशियन अलका गोविंद यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणात सहभागी प्रशिक्षणार्थींना आधुनिक मेकअप तंत्रे, विविध मेकअप पद्धती, सौंदर्य विषयक कौशल्य आणि व्यावसायिक दृष्टिकोन याबाबत मार्गदर्शन करण्यात आले। लहान मुले जरी कोणी वयाने मोठं असेल तरी एक स्टुडंट, एक विद्यार्थीचं नातं वेगळं असतं। आणि मी एक अशी गुरु आहे की मला माझ्या स्टुडंटचे प्रॉब्लेम्स ऐकून घ्यायला आवडतं। तुम्ही सतत विचारा, संध्याकाळचे प्रॉब्लेम मला विचारा, तेव्हा फ्री असते मी। प्रत्येकाचा कॉलचा आन्सर पण करते, रिप्लाय पण करते। तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, कोणाचा मेसेज जरी आला तरी मी बोलते, ठीक आहे, कारण एवढं मी माझ्याकडे पेशन्स ठेवले। दुसरी गोष्ट, मेकअप क्षेत्रामध्ये काही लोक तुमचे अपमानही करतील, काही लोक ऑर्डर करताना तुम्हाला असे म्हणतील तुझा मेकअप पांढरा आहे, काळा आहे, गोरा आहे, ठीक आहे। हे जी लोक आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही ते लोक तुम्हाला बोलायला येणार, ठीक आहे, बोलू द्या, पण ती क्षमता तुमच्यामध्ये आली पाहिजे, तेवढे संयम तुमच्यामध्ये आले पाहिजे, संक्षिप्तता आली पाहिजे। मेकअप मध्ये पेशन्स खूप गरजेचे आहेत, पेशन्स आले पाहिजे सगळ्या गोष्टी करताना। आणि ह्या आर्टला एकदम हळूहळू हळूहळू असं खूप छान तुम्हाला करायचं आहे, ओके। आणि आज इतक्या वर्ष झालेत, म्हणजे मला असं वाटतं की बिझनेस वुमन्स बनताना तुम्ही बिझनेस एम्पायर करताय, त्यासाठी आपल्याला टीम पण खूप महत्वाची असते। तर तुम्ही तुमच्या सलून मध्ये तुमची टीम ही वाढवा, एखादी मुली हाताशी घ्या, ठीक आहे, चांगल्या लोकांशी चांगले संबंध ठेवा, चांगलं बोला। आपली जबान असते ना, आपली जीभ, हिच्यावरती कंट्रोल असला पाहिजे ना, ही खूप छान ठेवा, बिझनेस खूप मोठा होईल। राहिली गोष्ट, प्रत्येकाच्या सलून मध्ये तुम्ही आज आठवड्यातून 2 मॉडेल करा, तुमची प्रॅक्टिस होईल आणि तुमचं काम पण छान, पण तुमच्याकडे क्लासला मुली पण येतील। सांगितल्याप्रमाणे बिझनेस कसा, जसं आता युवा कॉस्मेटिक झाले, यांच्या सरांकडे तुम्हाला चांगला सपोर्ट आहे की त्यांनी साईड बिझनेस साठी तुम्हाला प्रोडक्ट्स दिलेत, त्या प्रोडक्टचा सेल करा। अलका मॅडम आहेत, सर आहेत, त्या प्रोडक्टचा सेल करा। बघा, आपल्याला ना काहीतरी सेल करावं लागेल। आज तुम्ही जर म्हटलात मार्केटमध्ये की मॅडम त्यांचेच प्रोडक्ट सेल करतात किंवा कॉस्मेटिक वाले त्यांचेच देतात, मला एक सांगा, आज कोण त्यांचा बिझनेस सेल करत नाही? अमिताभ बच्चन जेव्हा त्यांचा बिझनेस लॉस मध्ये गेला होता, नवरत्न तेल विकून तो माणूस पुढे आला होता। नवरत्न त्यांनी ऍड केली, ते पुढे आलात। सगळे लोक काही ना काही बिझनेस करतायत, काही ना काही त्यांचा व्यवसाय चाललाय। आज गुटख्यावरती बंदी आहे, पण अजय देवगण म्हटले किंवा अक्षय कुमार म्हटले, हे लोक त्यांची ऍड करतात बिकॉज ऑफ बिझनेस। तर तुम्हाला काही ना काही सेल करावं लागेल, तुम्हाला काही ना काही विकावं लागेल। तुम्ही तुमची सर्व्हिसेस सेल करता, तुम्ही फेशियलचं किट फक्त 200 रुपयाला घेतात, पण तुम्ही समोरच्या क्लायंटला कितीला देतात? 500ला, 1000ला, म्हणजे तुम्ही तुमचा बिझनेस सेल करताय। तर त्यावेळेस तुम्हाला असं मनात नाही आलं पाहिजे की आपण बिझनेस सेल करतोय। येस, आपल्याला विकावं लागेल काहीतरी, आणि तेव्हा आपण मोठे होईल। तर तुम्हाला सरांनी चांगला मार्ग दाखवलाय किंवा मी चांगला मार्ग दाखवलाय, तर तुम्ही त्याच्यावरती ठाम राहा। आणि जेव्हा तुम्ही एखादा गुरुचा हात पकडला, आज तुम्ही अलका मॅडमचा हात पकडला आणि खूप सगळ्यांनी खूप छान। मेकअप क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या बदलांची माहिती देतानाचा आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, व्यावसायिक मेकअप कौशल्य आणि या क्षेत्रातील रोजगार, स्वयंरोजगारांच्या संधी याबाबत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करण्यात आले। प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पदवीदान सोहळ्यात प्रशिक्षणार्थींच्या चेहऱ्यावर आनंद आणि आत्मविश्वास दिसून आला। मी काल मॅडमांचा अनुभव घेतला की मॅडमांना ॲटिट्यूड आहे ना, काही आहे, मॅडम सगळ्यांना अगदी खूप छान शिकवतात आणि खूप छान सांगतात। आणि मॅडम खरंच खूप धन्यवाद देईल तुम्हाला, तुम्ही सगळ्यांना खूप छान एज्युकेट केलं। राईट गुरु आणि राईट प्रॉडक्ट, खूप छान प्रॉडक्ट आहे मॅडमांचा। आणि अनुभव ताजा घेतला, मी सकाळी 12 वाजता मेकअप केलेला, तर तो रात्री मी 9:30ला धुतला, पण तरी तो मेकअप निघतच नव्हता। खरंच खूप छान प्रोडक्ट आहे, सगळ्यांनी खरंच खूप ते प्रोडक्ट घ्यावं असं मला वाटतं। कार्यक्रमाला राकेश सावखेडकर, सुरेश बारे, वेणुनाथ हाडोळे, भरत पगारे, राज गोविंद तसेच KBSS ग्रुप ऑफ महाराष्ट्राचे संस्थापक दीपक निकम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले।
ऐश्वर्या विक्रांत दोंदे, तेजस्विनी श्रीकांत खडताळे, पियू गोसावी, शीतल स्मितेश कापडिया, प्रियंका विकास गावंडे, सुरेखा भूषण गांगुर्डे, रुपाली खैरनार, कांचन शिंदे, प्रतिभा मानसाणे, रोहिणी जाधव, कांचन शिंदे, प्रतिभा मानसाणे, रोहिणी जाधव, रुपाली भोसले, कविता शिंदे, स्नेहा रामदास शिंदे, अर्चना ढोमणे, संगीता गोसावी, आरती आहेर, रेखा पाटील, योगिता पाटील, जयश्री निगळ आणि अक्षदा भावसार आदींनी प्रशिक्षण घेतले. मी सायली सावखेडकर. आम्ही KVSS ग्रुपच्या माध्यमातून मॅडमांचा इथं मास्टर क्लास घेतला होता. त्याच्यामध्ये माझे टीम विशाल सर, दीपक सर आणि रीना मॅडम. आम्ही नाशिकमध्ये पहिल्यांदा अलका मॅडमांचा मास्टर क्लास ऑर्गनायझर केला होता. त्याच्यामध्ये मॅडमांनी खूप छान बारीक टेक्निक मुलींना शिकवलं आणि मुलींना खूप आवडलं. तर मुलींचं असं म्हणणं आहे की मॅडमांनी परत नाशिकमध्ये अकॅडमी स्टार्ट करावी व परत मास्टर क्लास घ्यावा. तर त्यांच्या आग्रहाखातीर आम्ही परत 1 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर अलका गोविंद मॅडमांचा मास्टर क्लास घेऊन येत आहे. ज्यांना बुकिंग करायची असेल त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करावा. थँक्यू सो मच. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सायली सावखेडकर, रीना चव्हाण आणि विशाल निक्कम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे योग्य नियोजन आणि प्रशिक्षणार्थींचे व्यवस्थापन यामुळे सोहळ्याला उत्साहाचे स्वरूप प्राप्त झाले. जे सायली मॅडमकडे पूर्ण नाशिक जिल्ह्याचं काम आहे आपल्या, त्यात अशी स्कीम करतो आपण फक्त 6,999 रुपयाची खरेदी केल्यावर तुम्हाला लकी ड्रॉ ठेवलेले 6 लकी ड्रॉ आहेत. तर पहिलं बक्षीस आहे ई-बाईक. चालेल ना, टाळ्या होत्या. दुसरं सॅमसंग मोबाईल आहे. तिसरं तुम्हाला ब्युटिशियन सेट, चेअर्स, कटिंग चेअर, सोफा चेअर, ट्रॉली असे 6 बक्षीस आपण काढणार आहोत त्या लकी ड्रॉ मध्ये. आणि ते लकी ड्रॉ आपण गणपतीच्या आदल्या दिवशी आपण ते लकी ड्रॉ काढणार आहोत. तर ही ऑफर आजपासून सुरुवात झालेली आहे. तर मी सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी या ऑफरचा लाभ घ्यावा. आणि फर्स्ट प्राइज आपला आहे ई-बाईक. ई-बाईक असल्यामुळे सगळ्यांनी, मला तर वाटतं महिलांसाठी एकदम छान असं ते ई-बाईकचं गिफ्ट असेल. तर सगळ्यांनी या ऑफरचा लाभ घ्यावा. यावेळी मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना शुभेच्छा देत कौशल्याला व्यवसायाची जोड देऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे आवाहन केले. सौंदर्य आणि मेकअप क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार आणि स्वयंकाराच्या संधी उपलब्ध असून योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या क्षेत्रात उत्तम करिअर घडविता येऊ शकते असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.